नमस्कार. सुधारित शेती तंत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वजण बघत असतात आपण ऊस शेतीमध्ये होतात. आज आपण एकंदरीत आपलं गाव कुठलं येतं का? आपलं नाव काय आहे? मित्रांनो, आज हे आपण एक साधारणतः शेतकऱ्याच्या प्लॉटवर आला बघण्यासाठी. शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, ऊस लागवड केल्यानंतर किंवा तणनाशक कधी वापरलं पाहिजे किंवा तणनाशक वापरल्यानंतर काय फायदे आहेत. आता भरपूर शेतकऱ्याला एकरी 100 टन उत्पादन काढायचं ऊसाचं किंवा 120 टन सुद्धा काढणारे शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु चांगलं उत्पादन काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर काय असेल तर तुमचं नियोजन. आता एकंदरीत आपण ह्या ऊस शेतामध्ये बघत असता ऊस लागवड केली आहे, हे गांडी लागवड आहे, अतिशय चांगलं लागवड आहे. कारण सुरुवातीपासून ऊसाला अतिशय, आता लक्षात घ्या, ऊसाचं उत्पादन चांगलं कधी मिळते. कारण की शेतकरी मित्र आपल्या सगळं वाटतं उत्पादन चांगलं मिळावं, परंतु आपण कुठल्याही गोष्टी करत नाहीत. काही शेतकरी अतिशय चांगलं नियोजन शेतीचं करतात. सगळ्यात महत्त्वाचं नियोजन. आता लागवड झाल्यानंतर लक्षात घ्या, ऊस लागवड केली तुम्ही, लागवड केल्यानंतर काही दिवसात नंतर किंवा 1 महिना किंवा 2.5 महिन्यानंतर किंवा 1.5 महिन्याच्या नंतर आपल्या ऊसामध्ये तण येत असतं. आता लक्षात, तणनाशकच्या सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, जर तुम्हाला 100 टन उत्पादन काढायचं असलं किंवा जास्त उत्पादन काढायचं असलं तर तणामुळं कमीत कमी 10 टन म्हणजे कमीत कमी 10% उत्पादन घटते. म्हणजे कमीत कमी आपलं 5 ते 7 टन किंवा 10 टन उत्पादन घडत असतं. जर तुमचं तण, आता ऊस किती महिन्याचं पीक आहे आपलं? 40 ते 45 तुमचा ऊस आहे, तुमचं 12 महिन्याचं पीक आहे आपलं. 12 महिन्यामध्ये लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जमिनीचा प्रकार, दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तणाचं नियंत्रण. आता तुम्हाला एकतरी उत्पादन काढायचं असेल तर तुम्हाला 15 दिवसाच्या नंतर किंवा 1.5 महिन्याच्या नंतर एक पहिली फवारणी तणनाशकची घ्यायची. आता काही वेळेस काय होतं, आता तणनाशक वापरणं भरपूर शेतकरी प्रश्न आहेत की युट्यूबला तुम्ही कमेंट बी करता की तणनाशक वापरू नये. पण तो शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, मजुराचा अभावामुळे तुम्हाला तणनाशक वापरायचं. इथं काय झालं, आता तणनाशक भरपूर जण वापरू का नका, काय केलं, ज्यांना कमी क्षेत्र अशा लोकांनी तणनाशक वापरा, ज्यांना जास्त क्षेत्र त्यांनी वापरा. आमचं असं म्हणणं नाही किंवा तुम्ही सरसंगट वापरा, ज्याला 2 एकर 3 एकर अशा शेतकऱ्यांनी वापरा. आता लक्षात घ्या, तणनाशक वापरण्याची अवस्था लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, तणनाशक वापरत असताना तणाची अवस्था 4 ते 5 पानावर असू. आता आपल्या रानामध्ये 2 प्रकारचे तण असतात, जे गोलपणाचे असतात, जे रुंदपणाचे असतात. आता एकत्रित नियंत्रण करणं गरजेचं आहे. जर तुम्ही एकत्रित नियंत्रण जर केलं तरच तुम्हाला चांगलं आहे. आता तणनाशक जर तुम्ही जास्त प्रमाणात वापरला, तर लक्षात घ्या, भरपूर शेतकरी तणाचं प्रमाण जास्त असतं, तणनाशक जास्त वापरतात. त्याच्यामुळे परिणाम काय होतो आपला होतो, सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय होतो, आपला फुटवा कमी होते. 1 महिन्यात टाकून मागे जाते जर तुम्ही त्यांना जास्त प्रमाणात वापरत तणनाशक. परंतु असे मार्केटमध्ये औषध आलेत मार्केटला की जे तुमच्या फुटव्यावर परिणाम करणार नाहीत किंवा तुमच्या जमिनीला कमी प्रमाणात प्रादुर्भाव करणारे. तसेच त्या प्रकारे ऊसाचं उत्पादन कुठली घट होणार. आता या काकाचे आपण जे बघा आला तर तणनाशक कसं वापरलं. आता तणनाशक चांगले रिझल्ट घेण्याचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं पाणी टाका. जर तुमची बोर 250च्या वर असेल तर पाण्याचा पीएच चांगला असतो, 250च्या खाली जर असेल तर पाण्याचा पीएच खराब असतो. यासाठी तुम्हाला चांगलं स्वच्छ पाणी घ्यायचंय. जसं की आपल्या विहिरीचं असेल साठलेलं पाणी घेऊ नका, त्याच्यामध्ये लिंबू वापरा तुम्ही, एक साधारणतः अर्धी बोट लिंबू वापरा, कारण पीएच चांगला असेल. आता कुठलंही तणनाशक घ्या तुम्ही, टुकोर्डी घेत असताल, मॅट्रिक घेत असताल, ड्युरेस घेत असताल किंवा दुसरेही तणनाशक मार्केटमध्ये आहेत. हे तणनाशक घेत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला रानामध्ये ओलावा जास्त पाहिजे. आता काय झालंय, आपल्याकडे बाहेर टेम्परेचर वाढतात, मार्च एप्रिलला टेम्परेचर जास्त वाढत असते. टेम्परेचर वाढल्यामुळे जमिनीची पाणी जमिनीतून वर जात असतं. परंतु अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा फवारण्याच्या आधी 4 दिवसात पाणी द्यायचं, नंतर 4 दिवसानंतर डबल एकदा पाणी द्यायचंय. जितकी जास्त तुम्हाला वोल्ट होता तेवढं ठेवा. आणि औषध फवारताना लक्षात घ्या, औषध फवारत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं योग्य प्रमाण घ्यायचंय. आता तुम्हाला मी असं औषध सांगतो की गोलपणावर आणि रुंदपणा 1 टाइम काम करणार औषध. आता BSF कंपनी सगळ्याला माहिती आहे, BSF कंपनीचं वेस्ट इन कंप्लीट नाव आहे औषध आहे. आता एक काका स्वतः वापरणार, त्याचा अनुभवी आपल्या युट्यूबला नंतर येणारच आहे. ते वेस्ट इन कंप्लीट तुम्हाला 120 ml प्रति पंपाला वापरायचंय, म्हणजे 20 लिटरच्या पंपाला. त्याचनंतर डुरान 80% मधला असावा, WBG म्हणजे पावडर फॉर्म मधला असावा, ते तुम्ही 50 ग्रॅम तुम्हाला पंपाला वापरायचं. आणि 20 लिटरचा पंप घ्यायचा, व्यवस्थित फवारणी करायची आणि 4 दिवसानंतर पाणी, पहिल्यांदा फवारायचं पाणी द्यायचं, नंतर 4 दिवसांनी फवारण्याचं पाणी द्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पाण्याचा पीएच चांगला मेंटेन करून फवारणी करून घ्यायची. आणि फवारत असताना लक्षात घ्या, तुम्हाला फवारणी करत असताना दोन्ही साईडला जिथं तण असेल तिथं तुम्हाला फवारायचे, मधाची फवारायची. कारण त्याचं हायड्रोजन असल्यामुळं जमिनीच्या तणाच्या बिया मारते पूर्ण. कारण की कसं आपण स्ट्रॉंग आर्म सारखी पुढे वापरतो, स्ट्रॉंग आर्म वापरल्यानंतर तुम्हाला माहिती आहे रिझल्ट कसे स्ट्रॉंग आर्म सोयाबीन पेरल्यानंतर. त्या प्रकारचं तणनाशक आहेत आणि 100% रिझल्ट देणारे तणनाशक. अशा प्रकारे तुम्ही तणनाशक वापरत असताना ही काळजी घ्यायची सगळ्यांनी. मी तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा सल्ला होता शेतकऱ्यांना, तणनाशक वापरत असताना सगळ्यात महत्त्वाचं योग्य तणनाशकची निवड करा, तणाची अवस्था बघा, योग्य पाणी घ्या
आणि चांगल्या प्रकारे फवारणी करा. हे आजचा एकंदरीत आपला व्हिडिओ होता. आणि शेतकरी मित्रांनो, भरपूर असे व्हिडिओ आपल्या युट्यूबला येत असते. सुधारित शेततंत्रज्ञान हे युट्यूब चॅनल शेतकऱ्यांना अतिशय वेगवेगळी नवीन माहिती देत असते. आज आपण खामसवाडी या गावामध्ये आलात. ह्या शेतकऱ्यांना आपल्या युट्यूबच्या मार्फत बोलवलं होतं. कसं वाटतं तुम्हाला अनुभव आमच्या या युट्यूब चॅनल बघून? माहिती मिळाली तर चांगलं वाटलं. माहिती मिळायला चांगलं वाटतं. अशा प्रकारे आपण माहिती शेतकऱ्यांना देत असतात. ह्याच्यामध्ये एक हेतू आपला असतो की शेतकऱ्याला चांगल्या प्रकारची माहिती द्यायची. आपण कुठल्याही कंपनीची मार्केटिंग वगैरे करत नाही, योग्य सल्ला आणि योग्य माहिती देत असतात. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, हे चॅनल तुम्ही बघा. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं आहे, तुमचा अनुभव महत्वाचा आहे. शेतकरी हा स्वतः एक वैज्ञानिक असतो. आणि तुम्ही प्रत्येकाने कमेंटमध्ये आम्हाला माहिती द्या किंवा तुम्हाला नवीन काय माहिती पाहिजे ती सांगा. या काकाने आपला सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला महत्वाचा वेळ दिला, याबद्दल त्यांचं धन्यवाद.